संजय राऊत आहे. संजय राऊतांच्या म्हणण्यानुसार आता हे लवकर गुन्हा दाखल करणं अपेक्षित होतं, मात्र गृहमंत्र्यांनी अद्यापही पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. आपण किंवा इतर लोक हे सर्व पुरावे नष्ट करतील आणि हे प्रकरण दाबले जाईल असा थेट आरोप संजय राऊतांनी केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी यामध्ये उच्चस्तरीय चौकशी जाहीर केलेली आहे. संजय राऊत म्हणतात म्हणून नाही होणार आहे. संजय राऊत म्हणजे कायदा ऐका, संजय राऊत त्यांना तेवढंच काम आहे, बाकी काय काम काय दुसरं. संजय राऊत कोण म्हणजे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश आहेत का? ते सांगतील ते झालं पाहिजे का राज्यामध्ये? ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? नाही, ते सांगतील ते होईल का राज्यामध्ये? किंवा मी सांगतो ते होईल का? किंवा तुम्ही सांगता ते होईल का? कायदा काही नाही का? कायद्याने एक लक्षात घ्या, कायद्याने काही जरी असले तर कायद्याने वेळ द्यावा लागतो का नाही तपासाला? की आज उच्चालयाने आज फाशी दिली असं होत असतं का? आज उच्चालय अशी फाशी होऊ शकतं? असं नाही होऊ शकत. तुम्ही आपण ठीक आहे, काय तुमचे अध्यक्ष म्हणून मी माझी भूमिका समितीमध्ये तिथं बैठकीमध्ये जाहीर केलेली आहे. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला, उपमुख्यमंत्री महोदयाला भेटू, बोलू, सांगू. समितीने काही जरी आरोप झाले असले तरी आपलं कामकाज बंद ठेवलेलं नाही. 3 दिवस आम्ही रात्रंदिवस तब्येत खराब असताना आम्ही गावागावात जातोय, गावागावात भेटतो लोकांना, जनतेशी संवाद. याचं कौतुक तुम्ही करा आमचं. आम्ही गावात गेलो, लोकांना पाणी विचारलं. आणि चांगल्या बातम्यापेक्षा वाईट बातम्यावर का लक्ष देतात? चांगलं प्लीज ऐका ना यार, प्रश्न असा आहे, माझं ऐकून घेणार नाही का? चांगल्या बातम्यापेक्षा तुम्ही अशा बातम्यावर का लक्ष देता? आम्ही गावातल्या लोकांना पाणी विचारलं हे का सांगत नाहीत? आम्ही पाण्याची व्यवस्था केली हे का सांगत नाही? आम्ही आदिवासीचे घरकुल मिळायला पाहिजे शबरीचे हे का सांगत नाहीत? तुम्ही अशा गोष्टीमध्ये काय इंटरेस्ट ठेवता? सर, त्या समितीने गठीत असतील किंवा पक्षाचे लोक असतील त्यांच्यावर 50,000 लाख रुपये जरी असले तरी ईडी सारखी चौकशी लागली जाते, मात्र ईडीकडे आता तपास दिले जात नाही असा देखील आरोप राऊतांनी केलाय. त्या संदर्भात काय म्हणाल? अरे बघा, या समितीमध्ये मी शिवसेना शिंदे गटाचे आमचे 3 सदस्य आहेत, उबाटा गटाचे 2 सदस्य आहेत, बीजेपीचे 5 सदस्य आहेत, राष्ट्रवादीचा 1 सदस्य आहे, काँग्रेसचा 1 सदस्य आहे. सर्व पक्षी समिती आहे. मग त्यांना म्हणायचे का संजय राऊतला की उबाटाच्या लोकांनी पैसे घेतले? काँग्रेसवाल्याला म्हणायचंय का काँग्रेसच्या लोकांनी पैसे घेतले? शिंदे गटाला म्हणायचंय का आम्ही पैसे घेतले? कोणी भाजपच्या म्हणायचंय का भाजपवाल्यांनी पैसे घेतले? हे साफ खोटं आहे. आरोप होत असतात, आरोप असे करत असतात, लोक बिनबुडाचे आरोप करत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम करील, कायदा तपासील आणि कारवाई होईल. थँक्यू. तुम्हाला चांगलं काय दिसलं? सापडले म्हणून हे प्रश्न विचारतोय. अगदी मान्य आहे. तर त्याची यंत्रणा आहे. आता बघा, विषय असा आहे की अशी चर्चा आहे की एक पदाप्रमाणे दर ठरवलेले होते. नायब तहसीलदार असेल 1 लाख, प्रांत असेल 3 लाख. या चर्चा कुठे येत आहे साहेब? ते त्यांना अधिकारी दबक्या आवाजामध्ये आता ते त्यांच्या पदाला घाबरतायत, नोकरीला घाबरतायत म्हणून ते बोलत नाहीत. पण जर त्यांना ऑफ रेकॉर्ड ते अनेक ठिकाणी या गोष्टी सांगतायत. या गोष्टी कुठून येत आहेत? बघा, मला एक सांगा, समिती बंधू लक्षात घ्या, समिती कोणत्या गावात गेली आणि असे आरोप झाले नाही असं कधी झालं? असे आरोप होतच असतात. अशा पुरावा असेल तर ते सिद्ध होईल ना मग कायद्याप्रमाणे. ओके, थँक्यू.